सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. राहुरीच्या दौऱ्यामध्ये जलसंधारण तथा पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संशोधनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. सामान्य शेतकऱ्यांना या संशोधनाचा नेमका काय फायदा होतो, असा सवाल करत केवळ प्राध्यापकांच्या नोकऱ्या टिकवण्यासाठी विद्यापीठ ठेवायचं का, असा थेट प्रश्न त्यांनी विचारलाय. रोजगार निर्मितीसाठी विद्यापीठाची अतिरिक्त जमीन औद्योगिक वसाहतीसाठी हस्तांतरित करण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे देशामध्ये साखर आयातीची वेळ आली असून भारताला पहिल्यांदाच साखर आयात करावी लागतीये, असंही विखे पाटलांनी नमूद केलंय. खाद्य उत्पादनांसाठी वापरल्या जाणाऱ्या साखरेचे दर आणि सर्वसामान्य ग्राहकांसाठी खरेदीसाठी मिळणाऱ्या साखरेचे दर वेगळे ठेवावेत, अशी विनंती आपण सहकार मंत्र्यांकडे केल्याचं विखे पाटलांनी सांगितलंय. आपण दुग्धविकास मंत्री असताना दुधाचे भाव कमी झाल्यामुळे त्याचा थेट फटका निवडणुकीत सुजय विखे पाटील यांना बसला आणि सुजय विखे पाटील पराभूत झाले, अशी स्पष्ट कबुलीही राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. तर तुकाराम मुंढे आल्यानंतर दुधातील भेसळ कमी झाली आणि त्याचा थेट फायदा दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना झाला, असंही मंत्री विखे पाटलांनी म्हटलंय. आज साखरेचे भाव 60 रुपये झाले, दुकानामध्ये 68 रुपये साखर झाली. बरोबर आहे, पण साखर शिल्लक नाही कोणाला. आता पहिल्यांदा आपल्या देशाला 30 वर्षामध्ये आता साखर आयात करावं लागणार. आम्ही आता देशाच्या सहकार मंत्र्यांना भेटून सांगितलं की जी साखर कोकोकोला थंड प्यायला जाते, मिठाईला जाते, ती त्याच भावाने मिळते त्यांना. त्यामुळे त्यांचे भाव वेगळे करा आणि आम्ही ज्या ग्राहकाला साखर देणार आहोत, सामान्य नागरिकाला, त्याचे भाव वेगळे ठेवा. त्यामुळे बरोबर त्यांचं एक अर्थशास्त्र जमून जाईल आणि जे कारखान्यात अडचणी येतात ते येणार. आज सगळे कारखाने अडचण ते महाराष्ट्रात. आज 90% कारखाने जर शासनानं कर्जाचं रूपांतर केलं नाही किंवा पॅकेज दिलं नाही, तर राज्यातले जवळजवळ 90% कारखाने चालू होतील संख्या. आणि एका बाजूला भावाच्या स्पर्धा आहे, जो ज्यादा भाव देईल त्याला आपण घालतो. तेव्हा शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी धडपड करावं लागते आपल्याला. राहुरी विद्यापीठ लोक ठराव करतात की आमच्या संशोधनावर परिणाम होईल. काय परिणाम होईल? त्या राहुरी विद्यापीठाचा संशोधनाचा परिणाम तुमच्या वर्ल्डवर दिसतो पुढं. संशोधनावर परिणाम होईल, काय परिणाम होईल? तर प्राध्यापकाच्या नोकऱ्या टिकवण्याकडे विद्यापीठ आपल्याला विद्यापीठ सोडून ठेवायची. विद्यापीठ राहणारच आहे ना. परंतु आज रोजगाराची संधी जर आपण निर्माण करू शकलो, माझा आग्रह मुख्यमंत्री महोदयाकडे सातत्याने आम्ही नागसेनेला मागणी केलीच आहे. किमान 1400 एकर जमीन जर तुम्ही काढून दिली, मुळा डॅमचं पाणी जवळ आहे, त्याला फार पाणी लागत नाही. आज आपल्या तालुक्यामध्ये त्या राहुरी MIDC मध्ये किमान 5000 मुलांना मी रोजगार देऊ शकतो. एवढे प्रकल्प आपल्या हातात आहे. उद्या काम सुरू करू शकतो. आपला जिल्हा हे संरक्षण उत्पादनाचे केंद्र बनून आहे. आज 500 एकर शिर्डीच्या MIDC उत्पादन कारखाना सुरू झाला. हरेगावची जमीन 1500 एकर त्यांनी दिली, तिथे 2-3 हजार मुलांना रोजगार मिळणार. काळ कोणाला थांबत नाही. भेसळवाद, स्पर्धावाद, तुकाराम मुंढे कामाला लागल्यावर बरं झालं. बरं, आता 22 रुपये झाली, 40 रुपये झाली कधी या काळावर 22 भाव नेहमी पडतात. मला रोज सुजयच्या निवडून मला ते भावाला तुम्ही 22 भाव पडले. दुकान गाळ होते ना, त्या खात्याचा मंत्री मी होतो. पुन्हा अनुदान दिलं आपण लोकांना तरी. पण या भेसळीमुळे जवळजवळ 25 ते 30% दूध कमी झालं.
तेव्हा दुधाचा भाव टिकून नाही. ह्या शेतकऱ्याला 40 रुपयापर्यंत दुधाचा भाव मिळतोय. मला माहिती आहे वस्तुस्थिती काय, बरोबर आहे का? जर आपण एका दूध घालायचं, दुधाची गुणवत्ता मिळत नव्हती. आता दूध मला बऱ्याच ठिकाणी सांगायला लागले शेतकरी, आम्ही 2दा दूध घालायला लागलो. परंतु दुधाचा मी लोणीच्या बाजारामध्ये गाईचा आमचा मला मार्केट कमिटी चेअरमन भेटले ते काल. काय तुला गाईचे भाव झाले? 5-5 लाख रुपये. नाही, लोणीच्या बाजारामध्ये 2 लाख 3 लाख रुपये म्हणजे ती 50,000 रुपयाची गाईचा भाव होता. एकदम 2 लाख गाडीचा खर्च गेली. 50,000. म्हणून आपण ह्या दुग्ध व्यवसायामध्ये सुद्धा प्रामाणिकपणे काम केलं सगळ्यांनी मिळून. आज त्याचे भाव किती टिकून आहे. कोणत्याही शेती पद्धतीमध्ये आपल्याला त्या नवीन पद्धतीमध्ये बदल करत असताना तो विचार केलाच नाही. वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी, राहुरी. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर. हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय. कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजनेमळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.